श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम रामायणाच्या गोष्टी गोष्ट 29वी रावणाच्या दरबारात रामाचा हेर हनुमान अशोकवनात हनुमानाची सीतेशी भेट झाली. पण किती वेळ झाला त्यांनी काही खाल्लं नव्हतं. पोटात कावळे कोकलत होते. समोर हजारो झाडे आणि त्यांना लगडलेली लाखो फळे. मग काय हनुमान संपूर्ण अशोकवनावरच तुटून पडला. रसाळ फळे तोंडात बका कोंबली. झाडे उखडली, फांद्या मोडल्या. जमिनीवर फळांचा चिखलच झाला. पहाऱ्याच्या राक्षसीनी घाबरून मागे सरकल्या. कोण हा माकड त्यांना कळेना. रावणापर्यंत ही बातमी पोहोचलीच. एका माकडानी संपूर्ण अशोकवन उद्ध्वस्त केलं आहे. रावणाचा राग अनावर झाला. त्याला ठेचून टाका. त्यांनी राक्षस सैन्य पाठवले. पण शक्तिमान बुद्धिमान हनुमानापुढे काही ते टिकले नाही. एका क्षणात सगळे गडाबडा लोळत पडले. शेवटी रावणाने स्वतःच्या बलाढ्य मुलाला पाठवले, अंगदला. हनुमानाच्या मनात एक योजना होती. हनुमानाला तर रावणाच्या दरबारात जायचे होते. सगळ्या गुप्त बातम्या रामापर्यंत पोचवायच्या होत्या. मग काय त्यांनी हुशारीनी नाटकच रचलं. लढता तो अचानक जोरात ओरडला आणि बेशुद्ध पडला. मूर्छित झाला. राक्षसांनी त्याला दोरखंडाने घट्ट बांधले आणि उचलून रावणाच्या दरबारात आणले. रावण ऐटीत उंच सिंहासनावर बसला होता. पण हनुमानाने आपली शेपटी लांबवली, गुंडाळली आणि मोठं उंच आसन पुच्छासनच तयार केलं आणि रावणापेक्षा फूटभर उंच बसला. तुच्छ माकडा अशोकवन उद्ध्वस्त केल्याची शिक्षा तुला मिळेल. मृत्यूदंड. इतक्यात विभीषण उठला. राजन, हा राजदूत आहे. तोही रामाचा. राजदूताला मारायचे नसते. त्याला दुसरी काहीही शिक्षा द्या. रावण विचारात पडला. त्याच्या डोक्यात
कल्पना चमकली, कल्पना चमकली, शेपूट पेटवा याची, शेपूट पेटवा याची, शेपटीला चिंध्या बांधा, शेपटीला चिंध्या बांधा, त्यावर तेल टाका, त्यावर तेल टाका, पेटलेल्या शेपटासह पेटलेल्या शेपटासह याला गावभर फिरवा, याला गावभर फिरवा, दिंड काढा त्याची, दिंड काढा त्याची, मग समजेल याला मग समजेल याला राक्षस शक्ती काय असते ते. राक्षस शक्ती काय असते ते. दरबारी राक्षस दरबारी राक्षस पेटलेल्या शेपटाकडे पाहून पेटलेल्या शेपटाकडे पाहून खदा खदा हसू लागले. खदा खदा हसू लागले. हनुमानाची हनुमानाची टिंगल टवाळी टिंगल टवाळी करू लागले करू लागले. आणि हनुमान आणि हनुमान तो तर तो तर पेटलेल्या शेपटाकडे पाहून पेटलेल्या शेपटाकडे पाहून मनातल्या मनात मनातल्या मनात गालातल्या गालात गालातल्या गालात खुदू खुदू हसत होता. कुदू कुदू वाजत होता. त्याच्या सुपीक डोसक्यात त्याच्या सुपीक डोक्यात एक भन्नाट एक भन्नाट आयडियाची कल्पना आयडियाची कल्पना शिजत होती. शिजत होती. प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की.